ओके. आतापर्यंत आपण काय शिकलो? कर्त्याला डायजेस्ट. बघा, कर्त्याला डायजेस्ट पाहिजे, बरोबर. याचं ए आणि बी शिकलो, बरोबर आहे नाही? आणि इकडे काय? कर्त्याला डायजेस्ट काम करायचं ए आणि, बरोबर. आता आपला ड्यू काय आहे? दिस इज युअर प्रेझेंट. आता पास्ट मध्ये जाऊ आपण. ल्या कर, दिस इज डन. हा, कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होत. अर्थात याच्या पुढचा टॉपिक काय असेल? कर्त्याला डायजेस्ट काम करायचं होतं. करायचंय म्हणजे करायचं आहे. पाहिजे म्हणजे पाहिजे आहे. इथं पाहिजे होतं आणि कर्त्याला डायजेस्ट काम करायचं होतं. याचं एक्सटेन्शन हे, याचं एक्सटेन्शन पुढं करायचं होतं. ल्या मग आता हा टॉपिक घेऊ आपण. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं. इथं होतं आपलं 2 ग्रुप. इथं ग्रुप वगैरे काहीच नाही. जर सगळ्या कर्त्यांना एकच नियम आहे, सब्जेक्ट प्लस ल्या. ज्याला पाहिजे होतं तो इथे येईल आणि पाहिजे होतं वॉन्टेड, दॅट्स इट. आणि जे पाहिजे होतं ते इथं. क्लिअर आहे का ऑनलाईन वाल्यांना? तो टॉपिकचं नाव आहे वॉन्टेड. स्टेटमेंट आहे कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं. हे ऑलरेडी झालेलं आहे, प्रेझेंट झालेलं आहे. आता पास्ट चाललंय. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं. दिस इज आवर ऑनगोईंग टॉपिक. चला, साधी वाक्य सांगा. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं की साधी वाक्य सांगा. ल्या अगोदर मी सांगतो काय, नंतर त्याप्रमाणे आपण चालू करू. फर्स्ट सेंटेन्स ल्या. मला थोड्या वेळासाठी तुमचा चार्जर पाहिजे होता. काय होईल मग याप्रमाणे? आय, बोला. वॉन्टेड टू कुठे आहे? वॉन्टेड काय? युअर चार्जर. थोड्या वेळासाठी म्हणजे काय? हा, फॉर सम टाइम. शिकवलेलं आहे मी. समाय सूचक शब्दांच्या लिस्ट मध्ये तुम्हाला हे दिलेलं आहे. ऑलरेडी इट इज ऑलरेडी गिवन टू यू इन द लिस्ट ऑफ टाइम फ्रेजेस. चला, पुढचं वाक्य. त्यांना तुझी मदत पाहिजे होती. मग इथं आपण काय वापरलं होतं? डू वापरलं होतं. इथं आपण डज वापरलो. आठवतंय का नाही? इथं डू, इथं डज. त्याचप्रमाणे इथं देखील आपल्याकडे हेल्पिंग वर्ब नाही. या ठिकाणी आपल्याला जेव्हा सेट बनवायचे तेव्हा आपण इथं काय वापरणार आहोत? डीड. प्रेझेंट मध्ये डू डज, पास्ट मध्ये डीड सगळ्यांना. चला, काय वाक्य? त्यांना, त्यांनी नाही, त्यांना तुझी मदत पाहिजे होती. कमॉन, काय होईल मग? ते अनेक आहेत. दे वॉन्टेड युअर हेल्प. त्यांनाचा अर्थ किती होतो? त्यांना या शब्दाचा इंग्लिश मध्ये अर्थ 3 होतात. काय काय? की लेडी असेल तर शी, आणि अनेक असतील तर दे. या तिघांनाही आपण त्यांनाच म्हणतो. ऍज पर द सिच्युएशन यू कॅन यूज ही और शी और दे. चला, नेक्स्ट सेंटेन्स. चला सांगा बरं तुम्ही. आता तुम्ही सांगा, प्रत्येकाने एक वाक्य सांगा. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं.
आम्ही सांगू एक आणखी, चला, आम्हाला नवीन हेल्मेट पाहिजे होत आणि म्हणून आम्ही मार्केटला गेलो होतो. सांगा मग काय होईल? वी वॉन्टेड काय? नवीन, न्यू हेल्मेट. असं काय लागलंय? स्टॉप. चला सांगा, तुमच्या प्रत्येक जण एक वाक्य सांगा. कारण त्याला डायजेस्ट पाहिजे होतं, या प्रकारचं वाक्य सांगा. हा, त्याला मला माहिती आहे ते सांगा. वरती बघा, जायचं होतं, पुढचा लेसन आहे तो. कर्त्याला डायजेस्ट काम करायचं होतं, नाही चाललं आपलं. कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं, चालेल ना, त्यांना तुझी मदत पाहिजे होती. हा, आम्हाला क्रिकेटसाठी आम्हाला क्रिकेटसाठी क्रिकेट टीम साठी प्लेयर्स पाहिजे होते. होते. कमॉन, इंग्लिश कसं लिहायचं? वी वॉन्टेड प्लेयर्स फॉर क्रिकेट टीम. ऑनलाईन वाले फोर्थ मला समजतंय का? तर पहिले दोन टॉपिक व्यवस्थित झाल्यामुळं मी याला मला समजतंय असं समजून चालतोय. ऑनलाईन वाले फोर्थचे मुलं येस सर. समजताय का? समजतंय ना? कर्त्याला डायजेस्ट काम, तर कर्त्याला डायजेस्ट पाहिजे होतं, याला काय कसं लिहितो आपण? सब्जेक्ट प्लस वॉन्टेड प्लस डायजेस्ट. आणि मला थोड्या वेळासाठी तुमचा चार्जर पाहिजे होता. जे पाहिजे होतं ते आपण इथं डायजेस्ट मध्ये लिहितो बघा. मग आम्हाला मेन वाक्य काय? मला पाहिजे होता. मग काय होईल? आय वॉन्टेड. आणि काय पाहिजे होता? युअर चार्जर, तुमचा चार्जर. आणि टाइम फ्रेज वाक्याच्या शेवटी, थोड्या वेळासाठी. हे फॉर सम टाइम आपण ऍट द एंड ऑफ द सेंटेन्स प्लेस केलेलं आहे. त्यांना तुझी मदत पाहिजे होती. बघा, मेन वाक्य काय? त्यांना पाहिजे होती काय? तुझी मदत. तुझी मदत कुठं आलं? बघा, त्यांना डायजेस्ट पाहिजे होतं, सो दे वॉन्टेड डायजेस्ट मध्ये आलं युअर हेल्प. समजतंय का रे ऑनलाईन वाले? येस ऑर नो? येस सर. त्या प्रकारे आपण इथं बनवलेलं आहे. नवीन मुलं सांगा, नवीन. जुन्या मुलांना तर समजतच आहे. हा, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. प्रत्येकाने एक वाक्य सांगा. एव्हरीबडी प्लीज टेल वन सेंटेन्स. हा, बोल ना मग, क्लिअर. अक्का हलतो कशाला? आम्हाला कॉलेजला जाण्यासाठी काय गाडी पाहिजे होती. पाहिजे होती. बघा, डायजेस्ट काम करण्यासाठी म्हणजे करायला. तुम्हाला शिकवलंय, इन्फिनिटिव्ह टाईप आहे ते, बरोबर. टू नंतर मेनवर फर्स्ट फॉर्म असतो किंवा फॉर नंतर आयएनजी असतो, बरोबर आहे का? सांगितलंय का? आठवतंय का नाही? आठवतंय का? डायजेस्ट काम करण्यासाठी किंवा करायला म्हणजे हे करायला, करण्यासाठी. बर, राहिलं का आता? आम्हाला गाडी पाहिजे होती, हे मेन सेंटेन्स आहे. आणि कॉलेजला जाण्यासाठी हे शेवटी येणार. चला, वी, कमॉन बोला. वी वॉन्टेड, बोला ना. अरे तुम्ही बोला, इन हाऊस. वी वॉन्टेड काय? बाईक. बरोबर, आम्हाला बाईक पाहिजे होती. आणि कशाला? फॉर गोईंग और टू गो. फॉर गोईंग टू कॉलेज. फॉर गोईंग लिहू शकता किंवा टू गो लिहू शकता. टू गो टू कॉलेज और फॉर गोईंग टू कॉलेज. समजताय का ऑनलाईन वाले? येस और नो? नवीन मुलं? येस सर. जुन्या मुलांना ऑलरेडी समजलेलं आहे. लक्षात घ्या, तरी पण ते बसतायत. आणि काही मुलं अबसेंट आहेत बघा. काही काही लोक डबल डबल बसायला लागले आणि काही लोक अबसेंट आहेत. वा वा वा. हा,
हा बोला. ल्या, मुलांना अभ्यासासाठी बुक्स पाहिजे होती. हा पाहिजे म्हणल्यास ते प्रेझेंटला आपण शिकलो ऑलरेडी. असे म्हणून आपण पाहिजे होती. मुलांना ऑनलाईन वाले कुणी माईक चालू करू नका. अभ्यासासाठी बुक्स पाहिजे होती. काही लोक एकदम फ्रेश आहेत का? ज्यांना आता समजत नाही सांगा, बोला लवकर. ऑनलाईन वाले एकदम फ्रेश असे आहेत ज्यांना आजचं काही समजत नाही, त्यांना मी मुद्दाम होऊन समजावून सांगणार आहे. सांगा. काही मुलं नवीन आहेत का ज्यांना आजचं अजिबात समजलेलं नाही? नवीन टॉपिक आहे, मी तुमच्यासाठी समजावून सांगू शकतो. आहे का कोणी एकदम फ्रेश ज्यांना आजचं काही समजत नाही? नवीन टॉपिक आहे का कोणी? सांगा रे. चला, मग आता तुम्हाला सर्वांना समजतंय असं मी गृहीत धरतो. चला, मुलांना अभ्यासासाठी बुक्स पाहिजे होते का? मग स्टुडंट्स असं म्हणू आपण, स्टुडंट्स म्हणू. हा, स्टुडंट्स वॉन्टेड काय वॉन्टेड? बुक्स. अभ्यासासाठी, फॉर स्टडी. इथं स्टडी हे क्रियापद नसल्यामुळे फॉर चालतंय. अभ्यासासाठी, साठीला. ठीक आहे, अभ्यास ते नाव आलं इथं. चला, एनी मोर. दादाला ऑनलाईन क्लास अटेंड करण्यासाठी, बघितलं, करण्यासाठी करायला, जाण्यासाठी आणि जायला म्हणलो ना आपण, तसं करण्यासाठी आपण फॉर गोईंग कुठे गेलं होतं? फॉर गोईंग वापरले आपण टू वापरू. हा, अटेंड करण्यासाठी काय? मोबाईल काय पाहिजे होता. हा, कमॉन. दादा वॉन्टेड मोबाईल. दादाला मोबाईल पाहिजे होता. टू अटेंड करायला काय? ऑनलाईन क्लास. बघा विद्यार्थ्यांना, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे. काही काही टीचर्स असे आहेत ज्यांनी 2-2, 3-3 वेळा अटेंड केलंय, तरी पण ते नियमितपणे येतात. आणि तुमच्यापैकी अनेक महाभाग असे आहेत जे अटेंड करत नाही. किती काळजी आहे. मी म्हणतो थोड्या वेळासाठी आपण विद्यार्थ्यांना मूर्ख समजू, हो, आहे ना? पण पालकांना समजलं पाहिजे ना, आहे की नाही? विद्यार्थी जर वेडे असतातच, हे तर त्रिकालाबाधित सत्य आहे. हे वेड्यांना पाळायला परमेश्वराने 2 लोकांना तयार केलं, एक पालक आणि दुसरा शिक्षक, आहे की नाही? तर मुलं वेडेच असतात, हो. मुलं तर वेडेच असतात, बिकॉज ते मुलंच आहेत. पालकांनी तरी कमीत कमी समजून घेतलं पाहिजे ना. 1 लाख रुपये फी घेतल्यावर मग येतील. फी कमी घेतल्यामध्ये जाऊ दे, मोरू दे, हे कमी फी वाले यांना काय शिकवायला, आहे की नाही? वा वा वा, धन्य आहे. चला, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. सगळे झाले का? क्या बात आहे. ल्या, त्यांना गाणे काय? त्यांना गाणी गाण्यासाठी माईक पाहिजे. कधी असतो हा प्रसंग? अंधारे सर, तुम्ही सांगा बरं. पाहिजे होता. अंधारे सर, येस सर. आले का नाही? हा प्रसंग कधी असतो? मी अंधारे सरला काय विचारलंय? कधी असतो सांगा, हा प्रसंग कुठं असतो? हा, अंधारे सर,
हा प्रसंग कुठं असतो? कोण सांगताय? टीचर्स पैकी कोण असतो? कुठं सांगा हो गावाकडं? आमदार सर कुठं असतो? असा प्रसंग कुठे येतो? आमदार सर कोण सांगताय? टीचर्स कोण सांगताय हो? तर प्रोग्राम मध्ये कोण म्हणलं? राजमानी सर. राजमाने मॅडम लग्नामध्ये असतं, लग्नामध्ये आहे ना, महिलांचा समूह असतो. आजकाल ते सगळं काय कॉन्ट्रॅक्ट द्यायला लागलं ना स्वयंपाकाचा. अदरवाईज नाहीतरी गावाकडे बऱ्यापैकी असेल, सेल्फ तर असेल कुकिंग. रात्री असतात का ते चपाती बनवत त्यावेळेस महिला मंडळांना माईक पाहिजे असतो गाणे बोलायला, आहे ना. चला असू द्या, कमॉन सांगा. त्यांना अनेक लोक आहेत असं समजू आपण. दे वॉन्टेड काय माईक फॉर सिंगिंग म्हणा किंवा टू सिंग म्हणा, दोन्ही बरोबर आहे. फॉर सिंगिंग काय सॉंग्स, आपण इकडे एकच असल्यामुळे सॉंग्स लिहू. फॉर सिंगिंग सॉंग्स. चला नेक्स्ट पर्सन, नेक्स्ट सेंटेन्स. झाले सगळे? एनिबडी रिमेनिंग? सगळ्यांनी सांगितलं का? कोण राहिले? टेल मी फास्ट, कम ऑन. ओके, ऑनलाईन वाले ग्रुप नंबर 2 काल 1 and 5 झालं होतं ना लास्टला. ग्रुप नंबर 2 सांगा लवकर पुढचं वाक्य, तोपर्यंत आठवून ठेवायचं. ग्रुप नंबर 2 सांगा रे लवकर लवकर. तशी काय घाई नाही, मात्र सांगा. ग्रुप नंबर 2, माझा आवाज येतोय का? सरस जाऊ का सांग. सर्व विद्यार्थ्यांना पेंटिंग करायची होती. ल्या सर्व करायचं होतं नाही ना रे, काय पाहिजे होतं? ल्या सर्व, मी लिहिते वाक्य, मी सांगते वाक्य. सर्व विद्यार्थ्यांना पेंटिंग साठी आणखीन थोडा वेळ पाहिजे होता. सर्व विद्यार्थ्यांना पेंटिंग साठी आणखीन थोडा वेळ पाहिजे होता. ऑल द स्टुडंट्स wanted some more time. कशाला? फॉर पेंटिंग. पेंटिंग हे नाउनचं जेरंट फॉर्म आहे बरं का, हे क्रियापद नाही. पेंटिंग साठी पेंटिंग चांगली म्हणतो ना आपण, पेंटिंग चांगली आहे. ऍक्च्युली तर डबल मिनिंग होतो. पेंटिंग हा क्रियापद म्हणून देखील घेतला जातो इथं, काय अडचण नाही. पेंटिंग करण्यासाठी म्हणून देखील चालतंय. सपोर्टिंग वर्ब होते, सपोर्टिंग वर्ब नाउन देखील चालेल आणि वर्ब देखील चालेल. चला नेक्स्ट क्वेश्चन प्लीज, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. काय नाव? आदित्य, सांग. त्याला शेती करण्यासाठी पाणी पाहिजे होते. त्याला शेती करण्यासाठी पाणी पाहिजे होतं. गायकवाड सर आले का? बघा हे, यस सर. बघा हे परिस्थितीच्या पोटातून निघालेलं वाक्य आहे. हे प्रॅक्टिकल सेंटेन्स आहे. हे परिस्थितीच्या पोटातून निघालेलं वाक्य आहे. नेहमीच ऐकतात ना, पाणी पाहिजे, पाणी कमी आहे, तर त्यातून ते तयार झालेलं वाक्य आहे. म्हणजे कोणाला गावाकडे म्हणतात ना पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, त्यातून ते तयार झालेलं वाक्य. चला, व्हेरी गुड सेंटेन्स. मग शेती काय करावे, पाणी नाही, काय नाही असं असेल तर त्यामुळे पाणी पाहिजे होतं. पाणी थोडं कमी पडतंय, उन्हाळा आहे. चला सांगा. त्याला ही वॉन्टेड वॉन्टेड टू वॉटर. व्हेरी गुड, सांगा रे. वॉटर टू फार्म
फॉर फॉर फार्मिंग. फार्मिंग फॉर फार्मिंग, शेती करणे टू फार्म. सांगा पुढं. ग्रुप नंबर 2. यश. ओंकार. यश नंतर ओंकार. यश सांगा कुठं. पप्पांना फवारणीसाठी योग्य कीटकनाशक पाहिजे होती. पप्पांना फवारणीसाठी योग्य कीटकनाशके पाहिजे होती. कमॉन ग्रुप नंबर 2. आता कीटकनाशके म्हणजे इन्सेक्टिसाइड. हा बाकी बोला. पप्पा वॉन्टेड प्रॉपर. बरोबर ना. प्रॉपर चालेल योग्यसाठी. इन्सेक्टिसाइड्स और इफेक्टिव्ह म्हणून चालतंय बरं का. प्रॉपर म्हणा किंवा इफेक्टिव्ह म्हणा, परिणामकारक. इन्सेक्टिसाइड्स कशाला. फॉर स्प्रेइंग किंवा टू स्प्रे ऑन द क्रॉप. पुढं ओंकार. ओंकार सांग. त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी चांगलं स्पीच पाहिजे होतं. त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी चांगलं. पिचचं स्पेलिंग काय. पाहिजे होतं. चांगलं पिच पाहिजे होतं. हा बोला. ते म्हणजे काय. अनेक मुलं असते शक्यता याच्या वाक्यामध्ये, त्यामुळे दे म्हणू दे. हा बोला ग्रुप नंबर 2. Wanted pitch to play cricket. दे वॉन्टेड गुड पिच टू प्ले. हा चला ग्रुप नंबर झाले का तुमचे. नाही झाले चला लिहा. बोला बोला बोला. ग्रुप नंबर 2 कंटिन्यू. आयुष. ऐश्वर्या सांग. ऐश्वर्या नंतर आयुष. आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ पाहिजे होता. आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ पाहिजे होता. कमॉन सांगा रे ग्रुप नंबर 2. वी वॉन्टेड time for study. वॉन्टेड टाइम करेक्ट आहे. टू स्टडी और फॉर स्टडी दोन्ही चालतंय. फॉर स्टडी म्हणलं तर स्टडी हे क्रियापद राहत नाही, नाऊन जाते. आणि क्रियापदाचा अर्थ घ्यायचा म्हणलं तर फॉर स्टडिंग म्हणता येते. फॉर स्टडिंग. तुम्ही अभ्यास करण्यासाठी म्हणले ना, ठीक आहे. फॉर स्टडिंग. स्टडिंग इन. अभ्यासासाठी म्हणलं तर मग फॉर स्टडी आला. चला नेक्स्ट क्वेश्चन. ग्रुप नंबर कोण होता रे. ऐश्वर्या. आयुष. आयुष सांग. उन्हाळ्यात गावकऱ्यांना नळ योजनेचं पाणी पाहिजे होतं. गावकऱ्यांना नळ योजनेचं पाणी पाहिजे होतं. कसं होईल सांगा. ग्रुप नंबर 2. हा नळ योजना वॉटर सप्लाय स्कीम. हा विलेजर्स काय. विलेजर्स Water वॉन्टेड
नळ योजनेचं पाणी आहे ना, मग काय वॉटर सप्लाय नाही 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 वॉट पाणी पाहिजे ना, वॉन्टेड वॉटर. आता नळ योजनेचं थ्रू च्या माध्यमातून काय वॉटर सप्लाय स्कीम इन झालं ना, झालं की. समर वेकेशन अच्छा उन्हाळ्यात ना, वॅकेशन ना, इन इन द समर, इन समर, इन समर, बरोबर आहे, युअर राईट. समजतंय? थ्रू म्हणा किंवा ऑफ म्हणा, वॉटर ऑफ वॉटर सप्लाय स्कीम और वॉटर थ्रू वॉटर सप्लाय स्कीम इन समर. चला नेक्स्ट. ओके, ग्रुप नंबर 3 and 4 एकत्र सांगा. साक्षी, साक्षी बोला. आम्हाला स्कूलमध्ये फिल्टर पाहिजे होतं. आम्हाला स्कूलमध्ये अच्छा फिल्टर पाहिजे होतं. ओके, रिक्वायरमेंट नोटेड. आम्हाला स्कूलमध्ये फिल्टर पाहिजे होतं. बघा असं असं बोलता आलं पाहिजे. काय पाहिजे पण वाक्य सांगायचं. हा बोला. ग्रुप नंबर 3 and 4 वी वी वॉन्टेड फिल्टर बोला रे सगळे मिळून. फिल्टर filter water in our इन स्कूल. चालेल. लवकरच याच्यावर आपण काम करू. हा पुढं नयन, नयन मोंगिया सांगा. सरांना आमच्या स्कूलमधून टॉप रँकचे विद्यार्थी पाहिजे होते. बर लिहा. सरांना आमच्या स्कूलमधून काही टॉप रँकचे विद्यार्थी पाहिजे होते. हा सांगा रे ग्रुप नंबर 3 and 4 सगळे मिळून. सर सर Sir wanted wanted हा आता काय काय पाहिजे होतं ते महत्वाचं आहे. काही टॉप रँकचे विद्यार्थी सम some top ranks टॉप students from our school. चालतंय टॉप रँकिंग चालतंय, रँक बी चालतंय. टॉप रँक स्टुडंट in our school. From आमच्या our स्कूल school. मधून आहे, फ्रॉम आवर स्कूल. नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. ग्रुप नंबर 3 and 4 श्रेया, श्रेया सांग. अक्साला तुझा स्टडी टेबल पाहिजे होता. अक्साला तुझा स्टडी टेबल काही वेळासाठी पाहिजे होता. कमॉन सांगा. ग्रुप नंबर 3 and 4 एकत्र सांगा. अक्सा Aksa wanted study table. अक्सा Aksa wanted wanted तुझा स्टडी टेबल, स्टडी टेबल काही वेळासाठी for Sometime. फॉर सम टाइम. व्हेरी नाईस.
या राऊंडचा लास्ट सेंटेन्स 3 and 4 कॉमन ऍक्टिव्हिटी. लास्ट सेंटेन्स ऑफ दिस राऊंड. चला. ओके, ग्रुप नंबर 5 and 6, सॉरी 1 and 5. विराट. हा सांग. सांग ना. हा मला थोड्या वेळासाठी तिची नोटबुक पाहिजे होती. मला थोड्या वेळासाठी तिची नोटबुक पाहिजे होती. कम ऑन. ग्रुप नंबर 1 and 5 एकत्र म्हणून सांगा सगळे लोक. आय वॉन्टेड वॉन्टेड नोटबुक फॉर सम टाइम. I wanted her notebook for some time. Let me resume. हा दुर्वा सांग. आम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामला चांगले मार्क पाहिजे होते. आम्हाला एक्झामला चांगले मार्क्स पाहिजे होते. उद्या संध्याकाळी 5 ते 6 वेळेत या क्वेश्चनचा आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. टुमॉरो यू आर गोइंग टू गेट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. हा चला. वी वॉन्टेड काय गुड मार्क्स. वॉन्टेड गुड मार्क्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स. इन म्हणायचं. आता ला जरी म्हणलं तर याचा अर्थ काय, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये असं या अर्थानं आलंय. म्हणून इन द म्हणजे काय, त्या जी झाली ती. इन द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. हा विराट. विराट रविराज. कोहली बोला. त्याला लिहिण्यासाठी पेन पाहिजे. सॉरी, त्याला लिहिण्यासाठी पेन पाहिजे होता. त्याला लिहिण्यासाठी पेन पाहिजे होता. त्याला लिहिण्यासाठी पेन पाहिजे होता. कम ऑन. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणता का. He wanted pen for writing. टू राईट और फॉर रायटिंग दोन्हीही बरोबर आहे. माझ्याकडे जागा आहे म्हणून दोन्ही लिहितो बघायचं. He wanted pen for writing or to write. Next sentence please. रविराज. आराध्य. हा बोला. रविराज. भांडण झाले आईची मुलाची. हा बोला. आजीला गावात हरिपाठासाठी जायचे होते. आजीला आजीला गावात हरिपाठासाठी जायचे होते. अरे गाढवा, जायचे होते कुठे गेल रे. पाहिजे होत चालले ना रे. बघ ना व्यवस्थित, झोपेतच का आणखीन. हा सरांना फोटो काढण्यासाठी सरांना
फोटो काढण्यासाठी चांगला कॅमेरा पाहिजे होता. हा, कमॉन सर. Sir wanted Wanted good camera good camera wanted for good photography. camera for photography. for काढणारी म्हणलं मी. टू टेक अ फोटो. एक असते मग अ फोटो. जास्त असतील तर फोटोज. टू टेक फोटोज. मग आलं नसतं. अंतरी आलं नसतं. हा, लास्ट 3 sentences. Come on. Group number ईश्वरी 3 and 4. कोणतं 1 and 5? हा, काय नाव? ईश्वरी. ईश्वरीच्या अगोदर कोणी सांगितलं? कोण बोललं होतं? ईश्वरी आराध्य के पहिले के. हा, काय नाव? आराध्य हा, सांग तू. आराध्य काहीतरी नाव. हा, झाडाला चांगले फळ येण्यासाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर पाहिजे होतं. अरे बापरे. झाडाला चांगली फळे येण्यासाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर्स पाहिजे होती. अरे वाक्य बसत नाही रे बाळा. सॉरी. करता पाहिजे होतं ना. करता कुठे? झाड कसं काय मला दे. इच्छा आहे ना. इच्छाचं वाक्य आहे. लक्षात घ्या. झाड इच्छा व्यक्त करत नाही. हे रिक्वायरमेंट मध्ये येईल. सिम्पल पासला जाईल हे वाक्य. ट्री रिक्वायर्ड. ट्री वॉन्टेड नाही. इच्छा व्यक्त करते. तुम्हाला अगोदर बोललो होतो मी. हे इच्छाचं वाक्य आहे. हे फक्त मनुष्य प्राणी इच्छा व्यक्त करतो. हा, इच्छा एक्सप्रेस करतो. हा, काय नाव? ईश्वरी कोण होतं? नाही, कोणतं होतं ना अगोदर? हा, सांग रे बाबा. सांग. ईश्वरी ईश्वरी सांग ना मग. आईला कामात माझी मदत पाहिजे होती. आईला कामात माझी मदत पाहिजे होती. कमॉन, सांगा. ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. मदर मदर वॉन्टेड माय हेल्प इन चोर्स. म्हणजे काय? घरातील छोटी छोटी कामे. हा, नेक्स्ट सेंटेन्स प्लीज. तर रविराज हा, आजीला हरिपाठाचे पुस्तक पाहिजे होतं. हा, करेक्ट सेंटेन्स आहे. आजीला हरिपाठाचे बुक पाहिजे होतं. कमॉन, ग्रुप नंबर 1 and 5 सगळे म्हणून सांगा. ग्रॅनी ग्रॅनी वॉन्टेड टू ग्रॅनी वॉन्टेड हरिपाठ बुक. दॅट्स इट. ग्रॅनी वॉन्टेड हरिपाठ बुक. पुढं लास्ट सेंटेन्स. कमॉन, कोण आहे? विराट हा, त्याला गावाला जाण्यासाठी नवीन ड्रेस पाहिजे होता. त्याला गावाला जाण्यासाठी नवीन ड्रेस पाहिजे होता. ल्या रे. त्याला गावाला जाण्यासाठी नवीन ड्रेस पाहिजे होता आणि म्हणून त्यानं सासऱ्याला फोन केला.
आजकल नहीं, ये भी जमाना चला गया. आजकल कुठे झाले. रामकृष्ण हरी. चला कुठं आपण. हा हे He wanted बोला रे. wanted Wanted for going He to wanted. for going to for village. going or to go to village. To go to village or for going to village. ल्या फोरचे मुलं पोहोचले की मला सांगा. Once you reach, please let me know. Fourth student. झालं. वाढला स्पीड. समजलं. सोपं आहे ना. एवढं सोपं इंग्लिश आहे. फुकट गेले पैसे. हा झालं का रे ऑनलाईन वाले फोर्थचे स्टुडंट. झालं का. Yes, sir. Yes, sir. झालं सगळ्यांचं. ओके. टाइम टू नो द होमवर्क. आता होमवर्क सांगायला वेळेला सगळे पोहोचणार बरं का. पळाले. चालल्या. रिपीट वन्स. ओके. सेल्फ किती. श्रद्धा मॅडम. सेल्फ किती आहेत का श्रद्धा मॅडम. नसतील तर दुसरं कोणते सांगा. शेवानी मॅडम आणि राजमाने मॅडम यांच्या वतीनं सांगा. 20 sentences द्या sir. हा 20 sentences. 20. ओके. सेल्फ इकडं कवाळे सर आहेत का. 30 sentences. अरे वा. लिहिलं होतं अगोदर मी. 30 सेंटेन्सेस. व्हेरी गुड. उद्या आपण याच्यावर ट्रीटमेंट चालू करू म्हणजे सेट. हा ऑलरेडी आपण सेट शिकलेलो आहोत त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सगळे सेट्स केले तरी चालते. म्हणजे पूर्ण सेट केले तरी चालेल. WH वगैरे. ऑल राईट देन. शॅल वी हॅव पॉज. Yes, sir. Why, sir? अर्ली पॉज टुडे. Nice lecture, sir. थँक्यू सो मच फॉर युअर. Bye, bye, sir. Thank you, sir, for today's nice. थँक्यू फॉर युअर कॉम्प्लिमेंट्स. बाय बाय.